नमस्कार. मी महादेव जगताप, संचालक चिंतामणराव देशमुख शासकीय प्रशिक्षण संस्था, ठाणे महानगरपालिका ठाणे. मी आपणा संस्थे म्हणजे चिंतामणराव देशमुख या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती आपणास सांगतो. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही गेली 35 वर्ष ठाणे महापालिकेच्या वतीने चालवण्यात येते आणि ही संस्था भारतातली एकमेव अशी संस्था आहे की ती ठाणे महापालिका देशातली पहिली महापालिका आहे की ती ही प्रशिक्षण संस्था चालवते. आणि या संस्थेमध्ये आत्तापर्यंत 68 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण करून आज विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी ते कार्यरत आहेत. तसेच 400पेक्षा जास्त विद्यार्थी हे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमधून उत्तीर्ण झालेले आहेत. या संस्थेची निवड का करावी याबद्दल मी आपणास थोडक्यात संस्थेची माहिती सांगतो. UPSCच्या पूर्वपरीक्षेचे आपण सराव परीक्षा म्हणजे टेस्ट सिरीज, तसेच मुख्य परीक्षेसाठी आपण सुद्धा पूर्ण सिलेबस हे करून टेस्ट सिरीज आपण घेतो. तसेच श्री चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये आपण तज्ज्ञ मार्गदर्शक यांची नेमणूक केलेली आहे. आपण प्रत्येक विद्यार्थ्याला 1-to-1 इव्हॅल्युएशन आणि त्यांना मोटिवेशनल लेक्चर्स आपण देतो. या संस्थेमध्ये अद्ययावत वातानुकूलित अशी अभ्यासिका आहे. या संस्थेमध्ये आपण फाउंडेशन कोर्स म्हणजे 12वी नंतरचा जो प्रिपरेटरी कोर्स असतो तो कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्यासाठी लागणारा अद्ययावत फॅकल्टीज ही सुद्धा आपल्याकडे आपण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देतो. तसेच मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण मॉक इंटरव्ह्यू की मुलांना मुलाखत कशी द्यायची या संदर्भातली सुद्धा माहिती पूर्णपणे तज्ज्ञ मार्गदर्शक की जे आपल्या संस्थेमधून IAS IPS झालेल्या असे जे विद्यार्थी आहेत आणि सध्या सेवेत असलेले अधिकारी यांचं पॅनल बनवून आपण एक चांगल्या प्रकारे मुलांना मॉक इंटरव्ह्यू म्हणजे मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखतीला सामोरे कसं जायचं या संदर्भातलं पूर्णपणे मार्गदर्शन आपण मोफत करत असतो. परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक असणारं मोटिवेशन यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची आपण जे पत्रकार असतील, जे वरिष्ठ IAS ऑफिसर असतील, IPS ऑफिसर असतील, अशा लोकांचं मार्गदर्शनपर आपण मोटिवेशनल लेक्चर्स घेतो. आपण दरवर्षी 1 जूनपासून आपल्याकडे नवीन बॅच आपण सुरू करतो. त्या बॅचसाठी आवश्यक असणारी प्रवेश परीक्षा आपण 3 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये अपिअर होऊन या संस्थेमध्ये प्रवेश घेण्याकरता मी आपणाला आवाहन करतो. UPSC परीक्षा म्हटलं की UPSC परीक्षेबद्दल लोकांना अवेअरनेस हा फार आवश्यक महत्त्वाचा आहे की UPSC परीक्षेमध्ये जो सिलेबस आहे तो सिलेबस पाहूनच मुलांना आता आमच्याकडे जी मुलं येतात विचारतात एवढा सिलेबस आपण कसं हे करायचं. तर UPSC करण्यासाठी माझं एक असं मुलांना आव्हान असेल की तुम्ही 10वी-12वी पासूनच तुम्ही त्याची तयारी करणं आवश्यक आहे. फाउंडेशन बॅचचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही जे NCERTची पुस्तकं आहेत, NCERTची बेसिक पुस्तकं सायन्स, मॅथ्स, जाग्रोफी, हिस्ट्री अशा पुस्तकांचं वाचन केलं गेलं पाहिजे की जेणेकरून जो UPSCला सिलेबस जो दिलेला आहे तो सिलेबस आपण पहिला त्याचा अभ्यास केला पाहिजे की कुठला सिलेबस आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला कुठले विषय निवडता येतील अशा प्रकारे त्या सिलेबसचा अभ्यास करून त्याची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर UPSC करताना आपल्याला मेहनत आणि प्रामाणिक मेहनत, सचोटी आणि आत्मविश्वास या 2-3 गोष्टीचा विचार करून आपण पूर्ण पेशन्स ठेवूनच आपल्याला तयारी केली गेली पाहिजे असंही मला वाटतं. या संस्थेला आपल्या महापालिकेचे आयुक्त माननीय आयुक्त बिपिन कुमार शर्मा यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना मिळत असणार आहे आणि त्या मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना जे भावी IAS IPS अधिकारी घडतील त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये चांगल्या उत्कृष्ट प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने AC लायब्ररी म्हणजे अभ्यासिका मुलांना पूर्ण वेळ अभ्यास करण्यासाठी संपूर्ण वातानुकूलित अशी अभ्यासिकेची सोय करण्यात आलेली आहे.
कॉन्फरन्स रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्याकडे 7,500 पुस्तकं UPSCला लागणारे पुस्तकं आहेत. तसेच 36 प्रकारची मासिकं उपलब्ध आहेत आणि मुलांसाठी कॉन्फरन्स रूमसुद्धा आहे. मुलांना अभ्यास करताना तर ग्रुप डिस्कशन करायचं असेल त्यासाठी लागणारी आवश्यक ती जागासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. बाजूला गार्डनसुद्धा आहे. फॅकल्टी आपल्याकडे भारतामधले आणि पूर्णपणे महाराष्ट्रातले चांगल्या प्रकारची तज्ज्ञ मार्गदर्शक ह्या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. आपण त्यांचा योग्य प्रकारे आपण विद्यार्थ्यांना उपयोग करून घेऊ. तसेच फॅकल्टी रूम की जर फॅकल्टी बाहेरून आली तर फॅकल्टीसाठी लागणारी आवश्यक ती रूम तीसुद्धा अद्ययावत वातानुकूलित अशा प्रकारची रूम आहे. बाजूला भव्य असं गार्डन व्यवस्थित मुलांना स्ट्रेस ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी गार्डन संस्थेच्या बाजूला गार्डन्स आहेत. तसेच ओपन जिम आणि इतर इंडोर गेम सध्या म्हणजे गेम आपण प्रस्तावित केलेला आहे. तर त्याचीसुद्धा सोय लवकरच विद्यार्थ्यांना आपण करून देणार आहोत. आमची संस्थेची जी वेबसाईट आहे www.cdinstitute.in व www.cdinstitute.net तसेच ठाणे महापालिकेचे www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरती सविस्तर माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे. तरी सदर या संकेतस्थळाला आपण भेट देऊन संस्थेची माहिती तुम्ही घेऊ शकता. आपण जो फाउंडेशन कोर्स म्हणजे 3 वर्षाचा आपण फाउंडेशन कोर्स सुरू करणार आहोत. तर 3 वर्षामध्ये आपण पूर्ण UPSCची तयारी 3 वर्ष म्हणजे बेसिक ती तयारी आहे ती 3 वर्षामध्ये आपण करून घेण्यात येणार आहे की जेणेकरून की जो विद्यार्थी ॲस्पिरंट 3 वर्ष म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला प्रिलिमसाठी जी आवश्यक असणारी तयारी तो त्या 3 वर्षामध्ये करू शकेल आणि ती परीक्षा नक्कीच क्रॅक करू शकेल असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. तसेच आपण आपल्या संस्थेमार्फत फाउंडेशन बॅच, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा या सर्व परीक्षेची तयारी आपण व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पर्सनॅलिटी टेस्ट, इंग्लिश स्पीकिंग कोर्स व इत्यादी सर्व तयारी आपण या संस्थेबाबत करून घेणार आहोत आपण. आणि 3 वर्षाचा जो फाउंडेशन कोर्स आहे ते फाउंडेशन कोर्समध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर 3 वर्षामध्ये वेगवेगळा सिलेबस डिझाईन केलेला आहे. आणि तो अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे की तो ज्यावेळी आपण उत्तीर्ण होऊ किंवा पूर्वपरीक्षेसाठी आपण ज्यावेळी पात्र होऊ त्यावेळी आपली बऱ्यापैकी म्हणजे तयारी झालेली असेल आणि जेणेकरून आपण ती परीक्षा पास होऊ शकू अशा प्रकारे आपण तो कोर्स डिझाईन केला गेलेला आहे.